पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। नमस्कार, सुस्वागतम, वेलकम। तुम्ही पाहताय झी मराठीवरती हा ताजा गरमागरम आणि एकदम गबरू जवान कार्यक्रम, ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये। मला एक सांग, एवढे दिवस मी तुला वेगवेगळे पदार्थ खायला घालतोय, तू मला एखादं चांगलं गाणं ऐकवलंय किंवा एखादा राग ऐकवलाय, तू काही करून खाऊ घातलंय, असं झालंय का कधी? मी तुला केक करून खाऊ घातलाय। केक तू आणला होता एवढा, असं दिला इतका? बरं, मी तुला एक अलंकार शिकवते। अलंकार? अलंकार म्हणजे काय? दागिना? भूप्रगतला अलंकार। अच्छा, तो अलंकार। अरे ठीक आहे, अलंकार माझंही थोडंसं गाण्यातलं शिक्षण आहे, मला अलंकार सहज जमतील, प्लीज। आता हे म्हणून दाखव मला। हा, म्हणणार ना मी। सारे सारे ग ग रे ग रे ग रे ग रे ग रे ग प प ग प ग प ग रे ग प ग प र प र प र प ग प र प र स स ध ध ध ध प ग प ग प र प र प र प रे ग रे ग प प ग प ग प ग रे सारे सारे ग ग रे ग रे ग रे सा। माझं म्हणणं आहे, मी फक्त गप गप खाऊ शकतो, पटकन आपण स्वयंपाकाला लागूया। नाही, मला आता एक तरी त्याचा एक पार्ट म्हणून दाखव। नाही, मी म्हणणार नाही ना, आपण त्याच्यापेक्षा मधुराजींना इथे बोलूया आणि स्वयंपाकाला सुरुवात करूया। या नमस्कार, या शाबास, शहाणं बाळ आहे। नमस्कार। नमस्कार। कशा आहात तुम्ही मधुराजी? खूपच छान। वा वा, आज बघा हळद कुंकू गुलाल आणि हा बुक्का असं साधारण एक कॉम्बिनेशन झालेलं आहे, हो की नाही? बरोबर, आता फक्त पूजा मांडायची बाकी आहे बस, आणि स्वयंपाक करणं हीच एक पूजा आहे, त्याच्यामुळे जोरदार अगदी स्वच्छ मनाने आजच्या भागाला सुरुवात करूया आणि स्वयंपाक करूया। आज पदार्थ कुठले तुम्ही असे छान निवडून निवडून आणले? रव्याचा केक करतोय। क्या बात है। पुढे आप्पे बनवतोय, व्हेजिटेबल आप्पे, पौष्टिक असे, आणि त्याचसोबत हेल्दी स्मूदी करतोय। स्मूदी? येस, स्मूदी त्यामध्ये फळं नसणार आहेत। अच्छा, विदाउट फ्रुट्स स्मूदी? येस, आणि ते शुगर फ्री असेल। बरोबर, त्याच्यामुळे आधी रवा केक पासून सुरुवात करूया। आम्ही सारे खवय्ये। चला चला, रवा केक साठी व्हा तयार। साहित्य आपल्या समोर आहे आणि मधुराजी तयार आहेत, तेव्हा लगेच बघूया साहित्य काय। गव्हाचं पीठ, दूध, रवा, दही, साजूक तूप, पिठी साखर, चॉको चिप्स आहेत, सुका मेवा, बेदाणे, बेकिंग पावडर, व्हॅनिला, अगदी चिमूटभर मीठ आणि खायचा सोडा। चला, आधी काय करायचं? दही घेऊयात। घ्या, चमचा द्या। 1 वाटी दही आहे, तर 2 वाटी यामध्ये दूध घालूया। दूध घालायचं, ठीक आहे। आता काय? आता तूप, तूपही आपण सगळं घालतोय। जेवढं दही घेतलंय तेवढं तूप घेतलं आपण? हो, समप्रमाणामध्ये घेतो। प्रमाण जरा लक्ष ठेवा माता माऊल्यांनो, तुमच्यासाठी चाललंय सगळं। आणि साखर दुप्पट, म्हणजे अर्धा कप दही असेल तर दुप्पट साखर घेतो। बर, म्हणजे 1 कप साखर। हो, आणि यामध्ये चिमूटभर मीठ घालूया। मीठ तुला मिक्स करायचं। काय घालायचंय? यामध्ये व्हॅनिला पण घालूया। व्हॅनिला इसेन्स? मस्त, त्याला कलर येतो। आणि आता रवा घालायचा। आता हे मिश्रण खूप सैल दिसतंय, पण रवा आहे हे आपण अर्धा तास मुरण्यासाठी ठेवणार आहोत। मुरलं की हे हलकंसं दाटसर होतं, मग पुढचे जिन्नस यामध्ये घालूया। ठीक आहे, ते रवा फुलला पाहिजे। करेक्ट, जसं आपण गाणं शिकताना सुरुवातीला अर्धा 1 तास फक्त सा लावतो, हो स्वराताई? हो, कळलं। सा लावतो की नाही, मग त्याच्याने गळा छान तापतो आणि मग त्याच्यानंतर आपण पुढे शिकायला जातो। तसा हा रवा केक छान होण्यासाठी, त्यातला रवा जो आहे तो छान सेट होण्यासाठी अर्धा तास जर आम्ही वाट बघतो। कुठेही जाऊ नका, वाट बघितली की आपण लगेच वळूया पुढच्या कृतीकडे। चला, व्यवस्थित आपण वाट पाहिलेली आहे आणि मिश्रण छान सेट झालेलं आहे। आता रवा केक पुढे आपल्याला करायचं आहे। हो। भूक लागली असेल ना? शाबास, काय करूया? यामध्ये गव्हाचं पीठ घालूया। आता 1 कप रवा घातला तर अर्धा कप गव्हाचं पीठ इथे घालतो। बर, आता यामध्ये बेकिंग पावडर घालतो। म्हणजे ते सॉफ्ट होईल केक। बरोबर, आणि पाव चमचा खायचा सोडा, म्हणजे स्पॉन्जी होईल। हो, आणि सुका मेवा घाला, म्हणजे त्यामध्ये क्रंची दिसेल। आणि हे मुख्य म्हणजे ना, हा केक 1 दिवस आधी बनवून ठेवू शकतो। चला, आता काय? आता हा 6 इंचाचा बेकिंग ट्रे आहे, यामध्ये हे पीठ आपण घालूयात। बर, आणि केक काय बोलत नाही, केकला वर भेगा पडू नये म्हणून हा कायम असा टॅप करून घ्यायचा, त्याचे एअर बबल्स पण निघून जातात। आणि यावर स्वरासाठी म्हणून चॉको चिप्स। आणि स्वरानेच एका भागामध्ये प्रश्न विचारला होता की केकला एकसारखा फुगत नाही किंवा तो बसतो, तर इथे तू बघत असेल आपण एक 5 मिनिटं झाला हे
प्रीहीट करण्यासाठी ठेवलंय कढई. आपण ओव्हनमध्ये नाही करतो, सगळ्यांच्या सोयीसाठी कढईमध्येच करतो. बघा. कढईच्या ऐवजी इथे पातेलं वापरलं तरी चालेल, कुकर वापरला तरी चालेल. कढई जरा हात लावून बघ बरं, गरम झाली का? झाली. 5 मिनिटांनी प्रीहीट केली आहे. आता यावर एखादा स्टँड किंवा अशी डिश ठेवायची म्हणजे तो वरती राहतो हे नाही. आणि हा टीन ठेवायचा. वा, झाकण ठेवूया आता. हो. किती वेळ साधारण झाकण ठेवायचं? 40 मिनिटं तरी लागतील. आणि मध्यम आचेवर केक बेक करून घ्यायचा, हाय हीटवर नाही ठेवायचं. बर, तर गॅस बंद करूया. करा करा करा. ओहो, वाव, क्या बात आहे. छान दिसतो ना एकसारखा. येस, झाला ना एकसारखा. म्हणजे प्रमाणच बरोबर पाहिजे त्याचं. आता तुम्हीच शिकवा आम्हाला. वा, तुम्ही पाहिला असेल केक हा. लगेच आपण एकदा जरा कापूनही बघूया का कसा दिसतोय? फक्त टोच. शक्यतो आहे ना कट करताना मध्य भागून करायचं. व्यवस्थित झालाय. मला हेच चेक करायचं होतं. परफेक्ट झालाय. वा मंडळी, रवा केक झालेला आहे. आम्ही आता हा घेतो खायला. तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती. आता रव्याचा केक तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम मिक्सिंग बाउलमध्ये 1 वाटी दही, 2 वाट्या दूध, 1 वाटी तूप, पिठी साखर घालावी आणि चिमूटभर मीठ घालावं. हे मिश्रण मिक्स करत करत त्यात व्हॅनिला इसेन्स आणि 1 वाटी रवा घालावा. व्यवस्थित एकजीव करून घेऊन रवा मुरण्यासाठी अर्धा तास हे मिश्रण झाकून बाजूला ठेवावं. रवा मुरल्यानंतर त्यात अर्धी वाटी गव्हाचं पीठ घालावं. त्यानंतर त्यात बेकिंग पावडर 1 चमचा आणि पाव चमचा खाण्याचा सोडा तसंच सुकामेवा, बेदाणे घालावे. बेकिंग ट्रेला व्यवस्थित ग्रीसिंग करून घेऊन त्यात हे तयार बॅटर ओतावं. हळूवार आपटून एअर बबल्स काढून टाकावे. वरून चोको चिप्स घालावे. आता एखादं मोठं पातेलं घेऊन 5 मिनिटं ती गॅसवर गरम करून घ्यावी. मग त्यात स्टँड किंवा एखादी खोलगट ताटली ठेवावी आणि त्यावर आपलं केकचं बॅटर असलेला ट्रे ठेवावा. त्यावर झाकण ठेवावं. टेस्टी रव्याचा केक खाण्यासाठी तयार आहे. घ्या 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 घ्या, रव्याचा केक झालेला आहे तयार. आणि जो अगदी आपल्याला एखाद्या बेकरीमध्ये वगैरे मिळतो की नाही तसा छान फ्लफी झालाय, मऊ झालाय. आणि जे आपण चोको चिप्स वरून घातले होते बघा कसे आकाशात ग्रह ताऱ्यांसारखे दिसत आहेत. फारच छान. मधुराजी धन्यवाद. थोड्या वेळाने खाऊया, चालेल ना? चालेल ना? नाही म्हणलीस तरी चालवावं लागेल. पुढचा पदार्थ काय? आप्पे बनवतोय, पौष्टिक आप्पे. लागणारं साहित्य सांगा. तांदूळ घ्यायचा आहे. 1 कप तांदूळ असेल तर अर्धा कप उडदाची डाळ आणि अर्धा कप पोहे आणि अर्धा चमचा मेथ्या. बरं, तर हे आपण सगळं भिजवून घेतलेलं आहे. भाज्यांमध्ये आहेत कॉर्न, गाजर, मटार, बारीक चिरलेली कोथिंबीर, हिरवी मिरची, मीठ आणि किसलेलं आलं. चला मग पहिली कृती काय करायची आहे? तर हे 6 तास मी सगळं वेगळं वेगळं भिजवून घेतलेलं आहे. बरं, आता हे एकत्र आपण मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत. बरं. तांदूळी 6 तास भिजवलेत. हो, सगळं एकत्र भिजवलं तरी चालेल. आत्ता आपल्याला दाखवायचं होतं म्हणून आपण वेगळं वेगळं. बरं, मला हे पहिलं वाटायचं की जे आपण आंबवतो ते म्हणजे आपण आंबट ढाण करतो. आंबवलंय मी नाही खाणार असं व्हायचं. किती छान ना. मी तुझी चांगलं बघायचं ठरवलंय, तू मला भाग पडतोस वाईट वगैरे. उडदाची डाळ आपण घातली भिजवलेली. आणि पोहे. पोहे तर अर्थातच 6 तास नाही भिजवले ना. नाही, ऐन वेळेस भिजवून घातले तरी चालतील. कारण पोहे जर 6 तास भिजवले तर त्याचा होईल लगदा जो आपल्या पदार्थाला फसवू शकतो. वा वा. मेथी दाणे यामध्ये थोडंसं पाणी घालूया. बस. आणि जसं इडलीसाठी आपण पीठ बनवतो तसंच थोडंसं रवाळ दळून घ्यायचं. अगदी फाईन पेस्ट नाही करायची. बरं, बस. हा कुठला सूर लागला होता आता? नाही का नाही. असा कोमल कुठल्यावरी असा न कळण्यासारखा सुरू. हा खर्ज होता. खर्र आवाज येत होता ना. आता हे आपण पीठ आंबवून घेऊया. बरं, किती वेळ ठेवायचंय? रात्रभर. रात्रभर. द्या जरा प्रेक्षकांना दाखवतो. भिजवलेले तांदूळ, भिजवलेली उडदाची डाळ, भिजवलेले जाड पोहे आणि त्यात भिजवलेले मेथी दाणे
हे आम्ही मिक्सरला व्यवस्थित वाटून घेतलं. आता आंबवण्याची जी कृती आहे ती आपल्याला पूर्ण करायलाच लागेल. कारण काय जनरली आपण आता हल्लीच्या काळामध्ये इडली किंवा अप्पे, उत्तप्पा, डोसा करायचं म्हटलं की बॅटर विकत आणतो. पण घरच्या घरी आपल्याला हवे ते पदार्थ घालून आपण ते ॲड करू शकतो. त्यामुळे याला पूर्ण वेळ देऊया, आंबवून घेऊया. तसं तर आमच्याकडे आंबवलेलं आहे, पण तुम्हाला सांगतो आम्ही याला पूर्ण वेळ देतोय आणि मग वळतोय पुढच्या कृतीकडे. चला बघू ते बॅटर. आम्ही याला पूर्ण वेळ दिलेला आहे आणि अप्प्याचं बॅटर छानसं तयार आहे. तुम्ही मात्र रात्रभर त्याला वेळ द्या, कारण आपल्याला हवं तसं ते व्हायला हवं. घ्या आता काय हो मधुराजी. बरं, याच्यावरनं प्रश्न मला तुम्हाला विचारायचा सुचलेला आहे. जो ठाण्याच्या मिताली जी आहेत त्यांनी प्रश्न विचारलेला आहे की लसणाची पूड करायसाठी नेमकं काय करायचं आणि ती कशी करायची. धन्यवाद. सांगा. लसूण सोलून घ्यायच्या, पाकळ्या त्याच्या मोकळ्या करायच्या. आणि आता एनिवे उन्हाळा सुरू होतोय, तर ज्या पाकळ्या घेतल्यात त्याचे स्लायसेस करून घ्यायचे, काप करून घ्यायचे. एका डिशमध्ये किंवा सुती कापडावर ते पसरवून, म्हणजे उन्हाळी वाळवणं जशी वाळवतो तशा ते सुकवून घ्यायच्या उन्हामध्ये. 3 ते 4 दिवसात छान कडकडीत त्या सुकतात. आणि त्या सुकून झाल्या की त्या आहे तशाही वापरू शकतो किंवा मग मिक्सरमध्ये घालून ते दळून घ्यायचं. त्याची पूड तयार करायची. थोडक्यात काही नाही, आपण जसं गच्चीवरती जे वाळवतो फक्त याचे काप करून सुती कापडामध्ये ठेवून वाळवा, म्हणजे लसणाची पावडर आपल्याला करायला सोपी जाईल. आणि अगदीच भारताबाहेर जे राहत असतील जिथे उन्हाची सोयच नाहीये, त्यांनी ते स्लायसेस एका ट्रेवर जर पसरवून घेतले आणि 120 डिग्री सेल्सिअसवर एक 15 ते 20 मिनिटं बेक केले तर ते छान बेक होतात आणि मग त्याची पूड केली तरी. फॅन्टास्टिक. अशा पद्धतीने नैसर्गिक आणि अनैसर्गिक पद्धतीने तुम्ही लसणाची पावडर करू शकता. चला आता आपण कृतीकडे जाऊया. हे आपलं पीठ तयार आहे. यामध्ये घालूयात कॉर्न. मका, नको, किसलेलं आलं, अद्रक वाली चाय, हिरवी मिरची, गाजराचे काप, मटार. भाज्याही यामध्ये ना आवडीने घालू शकतो. बारीक चिरलेल्या पालेभाज्या घालू शकतो. हो. मला मटार नाही आवडत. कोथिंबीर म्हणूनच घातलंय. पण आता तुम्ही केलं तर खाईन. कोथिंबीर जास्त चालेल. तुझ्या ऑर्डर प्रमाणे करायला नाही आल्यात इथे. कोथिंबीर जास्त चालेल. चला हे गरम करून घेऊया. ओके. आता याच्यात आधी तेल घालायचंय का? हो. बरं, ब्रश करायचंय का डायरेक्ट घालू तेल? डायरेक्ट घाला. डायरेक्ट सोडलं तरी चालेल. किती लागेल? तेवढं लागेलच. पुरे ना? हो. वा. गॅस मंद आचेवर करून घ्यायचा. एकदा आप्पे पात्र गरम झालं आणि हे पीठ यामध्ये सोडूया. कायम आप्पे पात्रामध्ये पीठ सोडताना आहे ना, बाजूचे जे मोल्ड आहेत त्यामध्ये सोडायला आधी सुरुवात करायची आणि मग सगळ्यात शेवटी मध्यभागी, कारण गॅसची आच मध्यभागी जास्त असते. सगळ्यात आधी तिथे ढाकलं तर ते करपतं. करेक्ट. छोट्या छोट्या गोष्टी आहेत. तुमचा स्वयंपाक छान व्हावा म्हणून आम्ही तुम्हाला सांगतोय. वा. छान वाटतात एकदम सुंदर गोल मटर. आणि आता आपण झाकण ठेवू आणि एक 2 ते 3 मिनिटं छान खालनं सोनेरी रंग येईपर्यंत शिजवू. बर, सोनेरी. ठीक आहे. चला, अप्रतिम असं हे अप्पे आहेत. त्याच्यामध्ये आपण भाज्या ॲड केलेल्या आहेत. एक 2-4 मिनिटं आम्ही जरा वाट बघतो. त्याची एक बाजू खरपूस झाली की मग दुसऱ्या बाजूनेही ते करून घेतो. आता हे झाले असतील. झाकण काढतेस का स्वरा? मी नाही काढणार. नो प्रॉब्लेम. तुम्हाला ओरडतो. ओके. हे नको करू, ते नको करू. वाव, एकदमच छान वाटतंय. पण तू ते खराब केलीस. हां, जरा अनुभवाची कमतरता. मग त्यांना सांग ना करायला. पण प्रयत्न केला पाहिजे. आता बघ बरं. हा तर वाईट, हा अजूनच वाईट. आता ती बघते कशी आहे. मस्त एकदम अनुभव. बघ, कळलं? मलाही येतं. मी त्यांना येतं की नाही बघत होतो. त्या शेफ आहे. मला सर्वात जास्त चांगली मधुरा मावशीची आवड.
हे बघ, जे स्वयंपाकाला येतात तू त्यांचं कौतुक करतेस हे मला माहिती आहे. करणारच, कारण की ते छान करतात तुझ्यापेक्षा जास्त. वा, एका बाजूने हे आप्पे तयार झालेले आहेत. आम्ही दुसऱ्याही बाजूनी मस्तपैकी त्याला खरपूस करून घेतो आणि मग घेतो खायला. वेळ कशाला वाया घालवताय, पटकन लिहून घ्या. साहित्य आणि कृती. आता पौष्टिक आप्पे तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम तांदूळ, उडीद, भिजवलेले पोहे घालावे, मेथीचे दाणे घालावे आणि इडलीच्या पिठाप्रमाणेच रवाळ दळून घ्यावं. हे तयार पीठ रात्रभर झाकून आंबवण्यासाठी ठेवावं. आंबून तयार झालेल्या पिठात मक्याचे दाणे, किसलेलं आलं, हिरव्या मिरचीचे तुकडे, गाजराचे तुकडे, मटारचे दाणे, बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ घालून सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यावं. आप्पे पात्र गॅसवर ठेवून त्यात तेल घालावं. व्यवस्थित गरम झाल्यानंतर गॅस मंद आचेवर ठेवावा. आप्पे पात्रात आपण तयार केलेलं बॅटर घालून घ्यावं. वर झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटं वाफवून घ्यावं. खालच्या बाजूला गोल्डन रंग आला की आप्पे पलटवून घ्यावे. पुन्हा सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यावे. पौष्टिक स्वादिष्ट आप्पे खाण्यासाठी तयार आहेत. किती छान बरं. बघा बरं, आप्पे तयार झालेले आहेत. माझ्यासारखे सुंदर. खरंच आहे, फक्त तू त्यांच्यासारखी खरपूस नाहीयेस. तू गोरी आहेस, ते थोडेसे खरपूस झाले हो की नाही, एवढाच फरक आहे. बाकी फुगीरपणात तू बाजी मारलेली आहेस. चला, 2 पदार्थ आपले झाले. रव्याचा केक, छानसे आप्पे. आता तिसरा काय? आपण हे शुगर फ्री शेक बनवतो. शुगर फ्री शेक. पण हा शेक आहे कशाचा? तर अतिशय पौष्टिक आहे. उन्हाळ्यामध्ये पण पिऊ शकतो, खाऊ शकतो किंवा आनंद घेऊ शकतो त्याचा. ड्रायफ्रूट शेक म्हणूया का आपण याला? ड्रायफ्रूट शेक. ड्रायफ्रूट ब्राऊन ड्रायफ्रूट शेक. का बरं? सगळं ब्राऊन आहे. अच्छा, ठीक आहे. हिच्या समाधानाकरता ब्राऊन ड्रायफ्रूट शेक म्हणा, पण लिहून घेताना ड्रायफ्रूट शेक म्हणा. हे बघ, अंजीर ब्राऊन, खजूर ब्राऊन, बदामाची साल बदाम, ब्राऊन आणि गुलकंद गुलकंद ब्राऊन. ब्राऊन. ठीक आहे, चला ब्राऊन ड्रायफ्रूट शेक असं आपण म्हणूया. लागणारं साहित्य बघूया, सांगा. सुकं अंजीर भिजवून घेतलेलं आहे, त्यातलं पाणी काढून हे चिरून घेतलंय. खजूर आहे, सुका मेवा आवडीप्रमाणे आणि 1 चमचाभर गुलकंद आणि दूध. एवढंच साहित्य लागतं. 1 2 3 4 आणि 5 साहित्य. आता यातलं सगळंच खूप पौष्टिक आहे. अंजीर तुमच्या शरीरातली झीज भरून काढतं आणि त्यात अंजीर जर रात्री भिजवलेलं असेल, सकाळी आपण ते खाल्लं तर ते खूप पौष्टिक असतं. त्याच्यानंतर खजूर जे आहेत ते तुम्हाला हिमोग्लोबिनचं प्रमाण तुमच्या शरीरातलं वाढवतं. गुलकंद तुमचं पोट गार करतं, त्यामुळे ॲसिडिटी झालेल्या माणसाला आपण दुधात गुलकंद घालून देतो. बदाम तर काय, बदामच आहे. दूध तर काय आता नवीन नाहीच आपल्याला. हो, झीज म्हणजे काय? झीज म्हणजे आपण कधी कधी खूप, आता जी मंडळी व्यायाम करतात, आतून त्यांच्या सगळी शरीराची झीज होते ना, स्नायूंची, हाडांची, कष्ट करतात, त्यांनी अंजीर खाल्लेलं तर ती झीज भरून निघते. किंवा कधी कधी काही लोक खूप आजारपणातून उठतात, मग त्या गोळ्या असतात, त्या गोळ्यांनी आतून जी झीज होते ती अंजिराने भरून निघते. अंजीर हे पौष्टिक असतं. चला कृतीकडे वळूया आपण. काय करायचं पहिल्यांदा? आधी दूध घालूया. बरं, घ्या, द्या, तुम्ही द्या. आणि हे सगळं चमचाभर चिंच घाला किंवा जास्त घातलं तरी चालेल, तुम्हाला कितपत पौष्टिक हवं त्याप्रमाणे. बरं, मला सांग, यातला तुला कुठला जास्त पदार्थ आवडतो? अंजीर, खजूर, गुलकंद का बदाम? गुलकंद. अच्छा. आणि बदाम आणि खजूर आणि अंजीर आणि दूध सगळं चालेल. मला तोंडावर पाडायची एक संधी या पोरीने सोडली नाही गेल्या काही महिन्यात. आणि आता गुलकंद. गुलकंद चालेल. वा. आणि यात कोको पावडर जर घातली किंवा कॉफीचं थोडंसं लिकर घातलं तरी त्याची चव खूप छान आहे. बरोबर, त्याला एक वेगळा फ्लेवर ऍड आहे. ओके नाही? चला करा बाळा. खूप छान बाळा. हा आलं म्हणजे काय, किती छान. वा. बरं, याच्यात वरून साखर वगैरे ऍड करायची गरज नाही ना? नाही गरज, कारण यामध्ये अंजीर आहे तेही गोड असतं, खजूर तोही गोड आणि गुलकंद हे गोड. बघू जरा ग्लास प्रेक्षकांना दाखवतो. मी दाखव. ब्राऊन ड्रायफ्रूट मिल्क शेक असा हा पदार्थ तयार झालेला आहे. अप्रतिम असणारे, हेल्दी असणारे. जर तुम्ही व्यायाम करत असाल, तुम्ही कष्ट करत असाल किंवा तुम्ही आरामही जरी करत असाल, हे 1 ग्लास जरी प्यायलं
Yes. तरी पोट अगदी छान अगदी बरोबर. आणि शांत वाटेल. बरं ह्याच्यामध्ये आता चोचले जिभेचे आणि लाड मी मुलांचे खूप आहेत. कष्ट केले आता असं असं वगैरे केलं. खूप छान आहे, तुलाच देणार आहे मी. पण एक मुलांचा विचार करून याच्यामध्ये व्हॅनिला फ्लेवरचा आईस्क्रीम अगदी तो की नाही, त्याला जरा अजून एक जरा गारवा येईल. चला मंडळी, हा शेक तयार झालेला आहे. पटकन घेऊन घ्या साहित्य आणि कृती. शुगर फ्री शेक तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम मिक्सरच्या भांड्यात दूध घ्यावं, त्यात भिजवलेले अंजीरचे तुकडे, खजुराचे तुकडे, सुकामेवा आणि गुलकंद घालावं आणि व्यवस्थित ब्लेंड करून घ्यावं. पौष्टिक असा शुगर फ्री शेक तयार आहे. किती बघा बरं छान छान पदार्थ आजच्या भागामध्ये तयार झाले. एक आहे रव्याचा केक, दुसरे आहे भाज्यांचा वापर करून तयार केलेले आप्पे आणि तिसरी आहे ड्रायफ्रूटचा वापर करून तयार केलेली स्मूदी, ज्यात गुलकंदही आहे आणि ड्रायफ्रुट्स पण आहेत. हो की नाही, फारच भारी. मधुराजी, तुम्ही आमची अगदी चंगळ करता बुवा. जेव्हा जेव्हा येतात तेव्हा प्रश्नांची उत्तरही देता आणि अगदी छान छान पदार्थ आम्हाला खाऊ घालता. धन्यवाद आजच्या भागात इथे आलात. तुमच्यासाठी कसा होता अनुभव? खूप छान. आणि स्वरासाठी तर पदार्थ बनवायला आवडतातच आणि माझ्यासाठी ओव्हर ऍक्टिंग करू नको. हां, त्याचबरोबर स्वरासारख्याच बाकी बाळांसाठी पण रेसिपीज होतात आणि मोठ्यांसाठी पण होतात. बरोबर. त्यामुळे खूप छान वाटतं. वा वा. चला मग आता आपल्यासाठी केलेले पदार्थ आपण मिळून खाऊया. पण मला वाटतं केक समोर आहे आणि लहान मुलाला भरवला नाही तर फार अन्याय होईल ना. भरवा तुमच्या हाताने तुम्ही तिलाच. वा वा वा, खूप छान. रव्याचा केक भरवण्याचा सोहळा इथे सुरू झालेला आहे. मंडळी, आम्ही करतो याच नोटवरती टाटा, पण फक्त आजच्या भागापुरता. अप्रतिम छान छान खमंग गरमागरम गोड पौष्टिक पदार्थ घेऊन परत भेटूया पुढच्या भागात. झी मराठीवरच्या याच ताज्या आणि गरमागरम कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये.